वाव, काय सुरेख दिसतोय ना मसाले भात. बघा किती सुंदर. हॅलो, हाय फ्रेंड्स. आता संध्याकाळ झालेली आहे. मी माझ्या देवाला अगरबत्ती दिवा लावलेला आहे. बघू शकता, अगरबत्ती दिवा लावलेला आहे. आणि अमेला खूप खूप जोरात भूक लागलेली आहे. आणि तो म्हटला, मम्मा मला काहीतरी बनवून दे. तर त्याला मसाले भात हा खूप आवडतो माझ्या हातचा. तर मग तो म्हटला मला, मम्मी मसाला भात आणि तुझ्या हातची कढी बनव. तर मी तीच आज रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, मसाला भात आणि कढी. तर ती कशी बनवायची, त्याच्यामध्ये कशा, आता मुलांना कसं आहे की तशा आपण भाज्या देतो तर त्या खायला टाळतात. मला हे नाही खायचं, मला ते नाही खायचं. तर आपण मसाले भातमध्येच ते ज्या आपल्या भाज्या असतात, व्हेजिटेबल्स असतात, ते आपण ॲड करू शकतो. आणि आपण मुलांना ते ॲड केलेले देऊ शकतो. कारण की त्याच्यामधनं त्यांना कसं आहे, शरीराला म्हणजे हेल्थ पण चांगली राहते, प्रोटीन्स पण मिळते आणि सगळ्या विशेष म्हणजे भाज्या खाल्ल्या पण जातात. त्याच्यासाठी मी तुम्हाला आज मसाले भात इथे कसा करायचा ते मी आता तुम्हाला इथे सांगणार आहे. तर तुम्हाला रेसिपी आवडल्यास माझी लाईक कराल आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मला तुमचा सपोर्ट पाहिजे आहे. बघा, मी रेसिपी बनवणार आहे तुमच्यासाठी मसाले भात. चला तर मग आपण मसाले भात बनवायला सुरुवात करूया. हे बघा, अशा प्रकारे ही माझी किचन आहे. मी अशा प्रकारे इथे तुम्हाला इन्ग्रेडियंट्स वगैरे सांगणार आहे की मी काय घेतले आणि काय यूज केले आहे. छोट्या साईजचा तुम्ही जे मी इन्ग्रेडियंट्स घेतले आहे, मी तिघापुरत्याच्या जेवणाचे घेतलेले आहे. तर तुम्ही याच्यातमध्ये कमी जास्त करू शकता. हे बघा, हा छोट्या साईजचा मी टोमॅटो घेतलेला आहे, एक कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, कोबी, वांग यासाठी टाकते मी की छोटे मुलं ना वांग वगैरे खायला टाळतात किंवा त्यांना नकोसं होतं. मग आपण जर मसाले भात त्यांचा आवडीचा असतो आणि मसाले भातामध्ये जर त्यांना वांग टाकून दिलं तर त्यांना खूप छान टेस्ट येते किंवा त्यांना आवडते. म्हणून मी याच्यामध्ये थोडी पालक पण टाकते आणि ही हेल्थसाठी खूप छान असते. अशा प्रकारे त्याच्यानंतर आपण मिरची आणि दालचिनी, यामुळे त्याला सेंट खूप छान येतो. 2 पत्ते तेजपत्ता, 2 मिरे. तुम्ही ऑप्शनल पण करू शकता जर तुम्हाला नको असेल तर, स्पायसी नको असेल तर. आणि आपण घेत आहे वाटाणाचे दाणे याच्यामध्ये. आणि तुम्ही अजून तुम्हाला काही इन्ग्रेडियंट्स किंवा भाजी ॲड करायची असेल ती पण आपण करू शकतो याच्यामध्ये. आणि मी थोडे याच्यामध्ये ग्राउंडनट्स म्हणजे शेंगदाणे घेतलेले आहे. बघा, आपण मोहरी टाकते. मोहरी जर टाकली तडतडायला हवी, अजून खूप छान स्वाद येतो त्याला. आणि नंतर मी थोडंसं जिरं ॲड करत आहे. जिरं ॲड केल्यानंतर आपण इथे तेजपत्ता टाकत आहे. तेजपत्ता टाकल्यानंतर मी इथे शेंगदाणे टाकत आहे आणि त्याच्यानंतर 2 मिरची टाकत आहे आणि दालचिनी. अशा प्रकारे इथे आपण तांदूळ धुवून ठेवलेले आहे साईडला. आणि हे व्हेजिटेबल्स जे आहेत, भाजी आपण सगळी बारीक करून घेतलेली आहे. बटाटे, टोमॅटो आणि अशा प्रकारे छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेले आहे. आता हे आपण सगळे फोडणीला टाकणार आहोत. इथे छान तेलात आपण कांदा टाकलेला आहे. कांदा छान फ्राय होऊ द्यायचा. असा गोल्डन रेडिश कलर आला की छान वाटतं कांद्याला. आणि त्याच्यानंतर हळूहळू आपण याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स ॲड करणार आहे. आणि पहिले त्याला ढवळून घेणार आहोत स्पॅच्युलाच्या सहाय्याने. आणि त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत. कढीपत्त्याने काय होतं की स्मेल खूप छान येतो. कढीपत्त्याला जो स्वाद असतो ना, तो आपल्या मसाले भातात उतरतो. टोमॅटो, बटाटा, पालक आणि कोबी अशा प्रकारे आपण सगळे इन्ग्रेडियंट्स जे कापलेले होते ना, बारीक बारीक चॉप केलेले, ते आपण सगळे याच्यामध्ये टाकले आणि त्याला छान आपण मिक्स करणार आहोत. आणि एकजीव मिक्स करायचं. म्हणजे काय होतं, जेव्हा आपण मोहरीचा तडका देतो, म्हणजे जिरा आणि मोहरीचा, तर तो सगळीकडे लागला पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की ते भाज्या व्यवस्थित शिजतात तेलामध्ये आणि अजून त्याला टेस्ट खूप छान येते. आणि त्याच्यानंतर आपण जे सोलून ठेवलेले दाणे होते, पीज, ते टाकले. त्याच्यानंतर आपण मसाले टाकणार आहोत. चवीनुसार तिखट, हळद आणि धने पावडर, मीठ आणि थोडीशी चवीला साखर त्याच्यामध्ये आपण ॲड केलं.
आता हे ॲड केल्यानंतर आपण त्याला छान मिक्स करणार आहोत. आणि मी इथे मसाला घेतलेला आहे रेडीमेड विकतचा बाहेरचा, तो तुम्ही कुठलाही घेऊ शकता. तर मी इथे ॲड केलेला आहे आणि त्याला छान त्याला असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण तांदूळ ॲड करायचे आहे, पण त्याआधी छान मिक्स करायचं. आणि अशा प्रकारे आपण स्वच्छ धुवून घेतले होते मी 3 पाण्याने, ते तांदूळ मी त्यामध्ये ॲड करत आहे. तांदूळ ॲड केल्याने काय होतं की आपण जेव्हा ॲड करतो ना त्यामध्ये, तर थोडंसं तेल टाकायचं, म्हणजे कसं मऊसूद भात होतो. आणि कोथिंबीर बघा किती सुंदर दिसत आहे ना, व्हाईट वरती हिरवी हिरवी कोथिंबीर. आणि त्याला छान असं मिक्स करायचं. मिक्स केलं की आपण त्याला एकजीव मिक्स केलं की त्याला सगळा मसाला जो आहे, जो आपण इन्ग्रेडियंट्स टाकले होते सगळे, तर पूर्ण भाताला लागते. बघा किती सुरेख दिसतोय ना. आता तर शिजायचंच आहे, शिजल्यानंतर आणखी खूप सुंदर दिसतो. तर याच्यामध्ये आपल्याला शिजायसाठी आपण पाणी ॲड केलं आणि त्याला आपण कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या घालून घेणार आहोत. शिट्ट्या झाल्या की मग आपला भात रेडी होईल. अशा प्रकारे तुम्ही पण शिट्ट्या लावून द्याल. अरे आपण मसाले भात रेडी करणार आहोत. मी कुकर लावलेला आहे आणि आता याला आपण 3 शिट्ट्या काढून घेऊया. छोट्या मीडियम आचेवरती 3 शिट्ट्या काढून घेतल्या की थोडंसं आपण कमी सिमवर ठेवायचं. सिमवर ठेवल्यानंतर त्याला वाफेने छान खमंग सुटतो आणि वाफेने छान शिजून येतं ते. आणि मग आपण बघूयात की शिजला आणि कसा दिसतो आहे आणि टेस्ट करून बघूया. आता आपण बघणार आहोत दह्यापासून कढी कशी बनवायची. आपला मसाले भात तर शिजत आहेच, त्यासोबत आपण कढी पण बनवून घेऊया. दह्यापासून कढी कशी बनवायची आज ते पण बघूया. त्याच्यासाठी मी काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ना, मी तुम्हाला आता सांगणार आहे, बघू शकता. बघा इथे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहे. आपण लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, मिरची घेतलेली आहे कट करून, आणि गोडलिंबाचा पाला आणि कोथिंबीर घेतलेली आहे, आणि दही. आपण लसूण जो आहे तो कुटून घ्यायचा. त्याच्यामुळे कुटल्याने काय होतं की त्याला खूप छान स्वाद येते. असा बारीक छान कुटला ना की ते टेस्ट खूप छान लागते जेव्हा आपण कढीमध्ये ॲड करतो ना तेव्हा. आता आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण दही ॲड करणार आहोत. म्हणजे मी मिक्सरमध्ये का करते तर एकजीव होतं आणि म्हणजे जी कढी असते ना ती चोपडीगीर होते. म्हणजे आपण जेव्हा बेसन ॲड करतो ना तेव्हा ते गळे गळे बनत नाही, तर थोडं बेसन ॲड करायचं. आता मी दोघात पुरती कढी जे घेत आहे ना, तर त्यामुळे मी छोटंसंच दही घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हळद टाकायची थोडीशी, त्याला कलर येण्यासाठी. दही टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहोत. थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं. मीठ ॲड केलं की त्याच्यामध्ये थोडीशी आपण चवीनुसार साखर ॲड करणार आहोत आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहोत. अशा प्रकारे मिक्सरने ते एकजीव होतं. आता मी फोडणी घालणार आहोत. फोडणीला मी एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. पातेलं गरम होईपर्यंत आपण त्यामध्ये तेल ॲड करणार आहोत. थोडंसं तेल ॲड करायचं. कढीला जास्त तेल लागत नाही, कारण की जर जास्त तेल झालं तर ते कढीच्या वरती तावर धरतो, त्याच्यामुळे कमी ॲड करायचं. आता आपण मसाले घालून घेणार आहोत त्याच्यात. मसाले म्हणजे आपण याच्यामध्ये इथे आपण मोहरी टाकून घेतलेली आहे. छान तडतडली पाहिजे. तडतडली की आणखी छान टेस्ट सुटते आपण जेव्हा कढी फोडणी घालतो. आणि ते मिरच्या आणि असं सगळं इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आता आपण बघूयात ते शिजेपर्यंत आपण त्याला हलवून घेऊया छान मिक्स होईपर्यंत. आणि जे आपण लसूण टाकलेला आहे तो थोडा लालसर आला पाहिजे. लालसर आला ना की छान खमंग सुटतात. ते थोडंसं मी तेल कमी झालं होतं म्हणून थोडं तेल ॲड केलं याच्यामध्ये आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलं. आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली. कोथिंबीर ॲड केल्यानंतर त्याला छान ढवळून घेतलं. आणि आता आपण याच्यामध्ये
दही टाकणार आहोत. जे आपण मिक्स केलं होतं की नाही पॉटमध्ये, त्याला छान असं ढवळून घ्यायचं आणि ते दही ॲड करायचं. छान तडका सुटला पाहिजे त्याला. जेव्हा तडका सुटेल ना की अशा प्रकारे आपलं वाव किती सुंदर दिसतंय ना. आता आपण त्याला शिजू देऊयात. छान शिजायला आली ना की कढी एकदम मस्त होते. म्हणजे अशी उकळी काढून घेणार आहोत. इथे मी कुकरमध्ये मसाले भात रेडी होतच आहे आणि आपली कढी पण रेडी आहे. तुम्ही चवीनुसार आपण पाणी पण ॲड करू शकतो. बघा उकळी आलेली आहे, आपली कढी रेडी होत आहे. बस 2 मिनिटात आपली कढी रेडी होणार आहे. अशा प्रकारे मी कढीची फोडणी घातली. तुम्ही पण करू शकता. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मला तुमच्या सपोर्टची नितांत आवश्यकता आहे. लाईक करा, शेअर करा, सगळ्यांना पाठवा आणि मला सपोर्ट करा. आणि अजून काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मी नक्कीच त्यात बदल करेल. आणि तुम्ही हा माझा व्हिडिओ बघत आहे त्यासाठी खूप खूप तुम्हाला धन्यवाद. बघा कढीला उकळी आलेली आहे. मी गॅस आता बंद करते आहे आणि आपला इकडे मसाले भात पण रेडी झालेला आहे. बघू शकता मसाले भात. आहा किती सुंदर दिसतंय ना. बघूनच खावासा वाटत आहे. बघा प्लेट रेडी आहे. चला या मग मसाले भात आणि कढी खायला. टॅन छान दिसतंय ना. तुम्ही पण नक्की असा मसाले भात घरी करून बघा. खूप छान टेस्ट येतं. आणि तुम्ही बनवलेला मसाला भात कसा झाला हे नक्की कळवा. धन्यवाद.